सर्व मान्यवर आपल्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आपल्या शुभहस्ते आपण पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करत आहोत. महाराजांची घोषणा करून थोडं उभं राहायचं सगळ्यांनी उभं राहावा. सर्वजण उभं राहावा. क्षत्रिय कुलवंत धनवंत दैवत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. आपण सर्वांनी सोबत राहून अध्यक्षांचा सन्मान करायचा. त्याचप्रमाणे माननीय श्री सर्व मंडळीचे गावाचा सन्मान आशान होईल. त्याचप्रमाणे संस्थेचे मार्गदर्शक माननीय श्री संदीप शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा सन्मान माननीय माननीय संदीप शिंदे यांचा सन्मान माननीय नितीन सोळंकी सर यांनी करावा. पुस्तक पुष्पगुच्छ देऊन आपल्या सर्वांना होते. समग्र महाराष्ट्रात सुप्रसिद्ध वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेतच, त्याचप्रमाणे लेखक कवी म्हणूनही त्यांचा आपण संस्थेच्या वतीने सन्मान करत आहोत. यानंतर माननीय पुरुष आणि पुस्तक देऊन हा सन्मान होत आहे. कार्याध्यक्ष म्हणून त्यांचा गौरव संस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी काय पर्याय यानंतर माननीय श्री राजे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय दत्तात्रय शेळके साहेब परिवार सामाजिक संस्था याचे अध्यक्ष ससून हॉस्पिटल पुणे यांचा सन्मान आणि सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय जगाला शांतीचा संदेश देणारे महाकवी प्रभाव गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आश्रमजनक रामश्री शाहू महाराज आणि ज्यांच्या लेखणीमुळे महामानवाचं स्थान निर्माण झालं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना त्यांच्या आचाराने त्यांच्या विचाराने स्वराज्य परिचय विकास परिषद सातारा माननीय संजय शिंदे मित्र समूह व गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी सातारा या तिन्ही संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व माझे विद्यार्थी मित्र पालकवर्ग पुरस्कार शिक्षक वर्ग मित्र या सर्वांच्या वतीने या महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आज गेले 4 वर्ष आम्ही स्वराज्य परिचय हा कार्यक्रम गेले कुडाळमध्ये घेत आहोत. या कार्यक्रमाला विशेष म्हणजे असं आहे की गेले 19 वर्ष आम्ही संजयभाऊच्या माध्यमातून संजयभाऊ शिंदे मित्र समूह व गुरुकुल क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून गेली 19 वर्ष विद्यार्थी वर्ग करून सोनाली भाऊच्या वाढदिवसानिमित्तानं 16 डिसेंबर या तारखेला आम्ही घेत असतो. आज हा कार्यक्रम घेण्याचा मानस हाच की भाऊच्या पावलावरती पाऊल टाकून काहीतरी चौदा तालुक्यामध्ये एक वेगळं काम करायचं असं ठरलं. आमचे मार्गदर्शक सन्माननीय योगेश गोंधळे सर आणि आमचे रेणुकांची युनिफाईडची ज्या खेळ स्कूल गेम आहेत त्या स्कूल गेमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने आम्ही हा स्वराज्यचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आणि याच्यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक सुद्धा घेतले. याच्यामध्ये
माता पालक सुद्धा घेतले, याच्यामध्ये डॉक्टर सुद्धा घेतले, याच्यामध्ये व्यक्तिविशेष पुरस्कार सुद्धा घेतले. काही काही ठिकाणी जर बघितलं तर फक्त पंचायत निवडणूक आल्या ठिकाणी पुरता कार्यक्रम द्यायचा, जेपीचा कार्यक्रम आला की जेपीपुरता कार्यक्रम द्यायचा, विधान परिषद कार्यक्रम आला की तेवढा पुरता कार्यक्रम द्यायचा. परंतु गेले 19 वर्ष भाऊच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना, आम्ही जिल्ह्याचा राज्याचा विचार करत असताना हा सुद्धा स्वराज्याचा कार्यक्रम भाऊच्या माध्यमातूनच त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच हा कार्यक्रम आपण जवळच्या घेतला. विषय होता की फक्त जवळच्या लोकांना घेतला, याच्यामध्ये सातारा तालुका कसा येईल, कोरेगाव तालुका कसा येईल, फलटण तालुका कसा येईल, इनफॅक्ट सातारा जिल्हा कसा येईल याचा विचार आम्ही केला. याच्यामध्ये फक्त शिक्षकच न घेता याच्यामध्ये ज्यांनी माता पालक म्हणून ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलंय, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलंय, शेती क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलंय, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केले, अशा लोकांचा आम्ही ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस आम्हाला याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातून आम्ही 10 शिक्षक, याच्यामध्ये एक असा व्यक्ती आहे की ज्यांनी 19 वर्ष माझ्या खांद्याला खांदा लावून मी त्याच्या पेक्षा वेळेला जर काम केलं असतो तरी माझा प्रत्यक्षाने त्यांनी एक लहान भाऊ म्हणून त्यांनी पाहिलेला आहे. ते आमचे सुनील जाधव सर, आज त्यांना आपल्या स्वराज्याच्या वतीने व्यक्तिविशेष पुरस्कार आम्ही देतोय. दुसरा विषय भाऊ सांगायचं म्हणजे की गेल्या आठवड्यामध्ये आपले सातारच्या सिव्हिल सर्जन आम्ही भेटायला गेलो होतो, माने सगळ्यांनी दोघं होतो. ह्या स्वराज्याच्या वतीनं डॉक्टरांना पुरस्कार द्यायचा होता. राहुल यादव म्हणून आता जे नवीन सिव्हिल सर्जन आहेत त्यांनी सांगितलं मी आता 1 महिना झाला इथं आलो, मला 1 महिना झाला आहे, माझं अजून काम चालू झालं नाही, पुढच्या वर्षाला तुमचा कार्यक्रम आपला असेल त्यावेळेस मला पुरस्काराला आवर्जून माझं नाव घ्या, मला काम करू द्या. पण त्यावेळेस साहेब त्यांनी जवळजवळ एका वर्षामध्ये 1,000 ऑपरेशन केली. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि तेच डॉक्टरांसाठी दुपारी 3 वाजता ठिकाणी पोहोचले. दुसरा विषय असा आहे पुरस्कार आहे आपले टॉपरचे आहे अतुल लोळे साहेब म्हणून. आज ऍग्रिकल्चर आहे, त्यांनी त्यांच्या माध्यमातून कृष्णावती समोरच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे शेती केली, वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी शेतीचे नवीन पण चालू केले. जवळजवळ त्यांच्या केळीच्या गडाला जवळ 800 ते 900 कमीत कमी 1000 केळी एका गडाला लागतात असं त्यांचं उत्पन्न आहे. त्याही लोकांना आम्ही घेतलं. आणि याच्यानंतर माता पालक म्हणून त्यांचा विषय घेतला. जवळजवळ आमचे योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी स्वखर्चातून 40 विद्यार्थी ते स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या जे काही जमा करायचं असेल आपल्या सरकारच्या माध्यमातून जे काय होईल आणि आर्थिक सहकारच्या माध्यमातून जे काय होईल ते त्यांच्या माध्यमातून 40 विद्यार्थ्यांनी दत्तक घेतले आणि त्या दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांचा कलाचा क्रीडाचा सांस्कृतिक जो काही खर्च असेल ते योगेश महाराज करतायत. अशी लोकभाव आपण या कार्यक्रमाला स्वराज्याच्या वतीनं आपण या कार्यक्रमात घेतलेला आहे. हा स्वराज्याचा कार्यक्रम गट न करता हा पूर्णपणे जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये जिल्ह्याचा मॅडम नाहीये तर याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सुद्धा आमच्या मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मास्टर्स मध्ये त्यांनी जवळजवळ 20 ते 22 वर्ष काम केले. त्याचे सुद्धा विद्यार्थी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड दोन विद्यार्थी त्याच्या समोर पुण्यातून त्या मॅडम या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले. दुसरे आमचे सहकारी मित्र आहे संदीप कांबळे म्हणून, ज्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हाताने ते खेडे हाताने फोडतात. जवळजवळ त्यांचे सुद्धा लेफ्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्या माणसाचं नाव आहे. तो सुद्धा माणूस अशा ठिकाणी कार्यक्रमाचे आहे. म्हणजे याच्यामध्ये सातारा तर आहेच आहे, पुणे जिल्हा आहे आणि कोल्हापूर जिल्हा सुद्धा आहे. अशी काही काही आपण कुरकुर घेते एवढ्या महिनाभरामध्ये, परंतु कोणाकडेही एकही रुपये अपेक्षा न ठेवता बाबा जो काही असा खर्च आमचे सहकारी मित्र ऑफिसर या ठिकाणी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे ते आमची पूर्णपणे काम करते. आज या सगळ्यांच्या सर्वांच्या वतीनं मी वयाने लहान आहे अभ्यासात, परंतु माझा एक लहान भाऊ म्हणून सगळे माझे ऐकते आणि काय गोष्टी जर माझ्या चुकल्या तर माझं काम सुद्धा करायची या लोकांना मी सांगितले. मी जरी असलो सचिव म्हणून काम करत असलो तरी माझ्या काय सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर असतील असं नाही. अध्यक्ष म्हणून आहे, सदस्य म्हणून आहे, सचिव म्हणून आहे, त्याच्यामध्ये असा कुठलाही याच्याही नाही. अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सगळे स्वराज्याच्या परिवारामध्ये सगळे सदस्य म्हणून काम करतात, सगळे मावळे म्हणून आपण या ठिकाणी काम करतात. आणि या स्वराज्याच्या माध्यमातून मागच्या ताईने विचारलं की पाहिजे लहान मुलं कोण काही हे ते जे लहान मुलं जे आहेत जे प्री रेसिडेन्सी स्कूल आहे मुलींची तिथले 10 विद्यार्थी आहेत, दुसरी आणि तिसरीचे हे विद्यार्थी हैदराबादला 26 एप्रिलला
2700 विद्यार्थ्यांबरोबर ऑल ओव्हर इंडियामधून 2700 विद्यार्थी 26 एप्रिलला गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करायसाठी आले होते. ते आपले विद्यार्थी ज्यांना हाताला धरून पायाला धरून त्यांना शिकवलं, आज ते त्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे आजच्या जगामध्ये एक नंबर आहे. त्या पुस्तकामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचे नोंद आहे. आज पुण्याचे माझे आमचे जे विद्यार्थी, आमच्या बोरेमाडीचे दोन आमचे विद्यार्थी ते सुद्धा विद्यार्थी उपस्थित. म्हणजे असे काही हे आपण घेतले की त्यांचं खरंखरच स्वराज्याच्या परिवारामध्ये त्यांचं कौतुक होतं, त्यांचा बरोबर त्याच्यामध्ये गुणगौरव होतो. असे आणि याच्यामध्ये असं नाही की बाबा मी आमच्या कार्यकर्ता आहे, माझं नाव घ्या. कोणाचीही शिफारस आम्ही घेतलेली नाहीये. जे काही 10 शिक्षक आम्ही घेतले ते 10च्या 10 शिक्षक जे पास झाले. काही प्रकारचा असा विषय होता की करायला की मुलांचा अभ्यास होतो. हा याच्यामध्ये स्वराज्याच्या परिवारामध्ये जवळजवळ जे 96 विद्यार्थी आहेत त्याच्यातले 70 विद्यार्थी हे कराटे खेळणार आहेत, बॉक्सिंग खेळणार आहेत, कबड्डी खेळणार आहेत. जवळजवळ त्यांनी 96% गुण भेटले, 98% गुण भेटले. आमचे निकल सरांचे कर्मी आहेत त्याला 96% 30 पॉईंट भेटले. आज सुद्धा ते राज्यामध्ये थोडी गुणपदाची मुलगी आहे, म्हणजे ती मी खेळावं. म्हणजे हा विषय असा आहे की बाबा व्यायामाला मुलांचं नुकसान होत नाही. व्यायाम हा असणं गरजेचं आहे, कराटे खेळणं गरजेचं आहे. तुम्ही गेम कुठलाही खेळा, परंतु खेळाला नाव ठेवू नका. माझ्या पालकाच्या ठिकाणी उपस्थित तुमचं जर शरीर तंदुरुस्त असेल तर तुमच्या शिक्षणाला किंमत आहे, आणि तुमचं शिक्षण जर असेल तर तुमच्या शरीराला किंमत आहे. त्यामुळे ह्या ज्या चुंगाच्या दोन बाजू आहेत, व्यायाम आणि शिक्षण, या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. मी जास्त वेळ न घेता माझा वास्तविक या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्राची ओळख ज्यांच्या नावाने होते ते छत्रपती शिवाजी महाराज. अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले. आज आपण या ठिकाणी ताटमानेने उभे राहतो ते संविधान करते महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज स्वराज्य या संस्थेचा 4वा वर्धापन दिन आणि आपण 5व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आणि यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ डॉक्टर प्रियाताई शिंदे, त्याचबरोबर या कार्यक्रमाला मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख होते माननीय प्रदीपजी कांबळे. त्याचबरोबर आज आमच्या परिसरात जे नाव गुंतत आहे आमचे पंचायतीचे सभापती सौरभबाबा शिंदे. त्याचबरोबर मी प्रत्येकाचा नामोल्लेख न करता सन्माननीय व्यासपीठ यांचा गौरव म्हणण्यापेक्षा आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनी विद्यार्थी, या संस्थेचं नाव आहे स्वराज्य. आणि जेव्हा महाराजांनी स्वराज्य स्थापन करायचं, त्यामुळे हा स्वराज्य संस्थेने प्रत्येकाचा गुणगौरव करायचा असं ठरलं. मग त्यामध्ये आदर्श शिक्षक, व्यक्ती, शेतकरी, डॉक्टर, माता, पालक, पत्रकार, पुरस्कार आणि विद्यार्थी. त्यामुळे खऱ्या अर्थानं स्वराज्याची जी संघटना कशी असते, तर या संघटनेला खरंच नाव शोधून दिसतं की स्वराज्य. महाराजांची जशी संकल्पना होती स्वराज्य. या कार्यक्रमामध्ये काम करताना खरं तर या अध्यक्षांचा आणि सचिवांचा खूप खूप आभार आहे की त्यांनी आपलं स्वतःचं कुटुंब, स्वतःचा व्यवसाय हे सगळं सांभाळून आज एखादी संस्थेची स्थापना करून ती संस्था पुढे न्यायची. आणि कुणाचंही त्यांना म्हणजे मदत नसताना सुद्धा स्वतःच्या ह्याने, अर्थात त्यांनी आता थोडक्यात सांगितलं की आम्ही कुणाचंही या ठिकाणी मानधन न घेता ही संस्था चालवतो. खरंच पुन्हा एकदा या संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि त्यांच्यावर काम करणारे सर्व, या सर्वांचा या ठिकाणी मी
गौरव करतो आणि या संस्थेला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाज क्षेत्रामध्ये करणारा हा प्रकल्प, या प्रकल्पाचा 14वा वर्धापन या पुराणमध्ये उत्साह संपन्न आहे. या कार्यक्रमाला आपल्या सातारा जिल्ह्याच्या निवडणूक अध्यक्षा सन्माननीय प्रियाताई शिंदे, तसेच या स्वतंत्र जागतिक आमच्या समितीचे सभापती सौरभ शिंदे, या कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ती लागलेले त्यांची कामे, तसेच प्रतापगड कारखान्याचे संचालक राजवाडा, सांगवाद संस्थेचे अध्यक्ष सुपुनाका, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप पवार, ज्यांचं या कार्यक्रमाला, या संस्थेला एवढी आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मदत असते. आणि आतामध्ये व्यासपीठ आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. या संस्थेचे अध्यक्ष बापूसरांच्या माध्यमातून गेले 4 वर्षापासून या पुराणनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो. बापूसर असतील, त्यांच्या वडील असतील, यांनी सुद्धा या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून हे कुटुंबच या कार्यक्रमासाठी सगळी टीम या कार्यक्रमात घेतलं असते. विद्यार्थ्यांचा गुण सत्कार आपण बघतो, परंतु मला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचा चांगल्या प्रकारे कामगिरी होते, त्यांचा सत्कार क्वचितच या ठिकाणी होत असतो. आणि त्या संस्थेला आपण अशाच चांगल्या कार्यामध्ये ज्या व्यक्तींनी काम केलं त्यांचा या ठिकाणी गुणगौरव होतो, त्याबद्दल अतिशय मनापासून त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. मी या त्यानुसार विनंती करतो की या परत संस्थेच्या माध्यमातून लक्ष सांगायला गेले 4 वर्ष अल्पवयीन ही संस्था नाव रखली आहे आणि यांना संस्थेला काम होत आहे. आपण आपल्या स्तरावर या संस्थेला वेगळी मदत करावी, शासन दरबारी आपण या संस्थेला मदत करावी. आमच्या कोळगावचे सुपुत्र जे सौरभ शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ही चांगली संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून खरोखर चांगल्या कलागुणांना वाव द्यावा यासाठी पुरस्कार व्यक्त केला जातो. आपण लोकांनी या संस्थेवर घ्यावं, त्यांना वेगवेगळं सहकार्य करावं एवढी या ठिकाणी व्यक्त करतो. आपला सर्वांना त्यांचा पुरस्कार मिळाला, त्यांना सगळ्या ठिकाणी धन्यवाद करतो, मार्गदर्शन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वाचा संदेश राज्याध्यक्ष छत्रपती स्त्री शिक्षणाचा तुम्ही पाया असतात महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ अण्णाभाई यांच्या पवित्र स्मृती स्थापनेवरून करून आजच्या या 16व्या मुलीच्या गौरव विकास परिषदेच्या मार्फत या सर्व गुरुजनांचा जो सत्कार होतो, या सर्वांचं प्रथम या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, त्याचबरोबर या जावडीचे स्वतंत्र डॉक्टर समितीचे सभापती सन्माननीय सौरभ शिंदे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जी महाराणीचे विजेते प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांची नोंद असे आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक सन्माननीय प्रदीपजी कांबळे, या ठिकाणी आताच ज्यांचं आपण मार्गदर्शन व्हायचं ते म्हणजे वीरेंद्रजी शिंदे, या ठिकाणी आमचे सुनील जाधव सर, आणि या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय अविनाशजी गोंधळी सर आणि नितीनजी सोयवजी, या सर्वांचंच या कार्यक्रमाप्रसंगी मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आज या मंगलमय प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात. समाजामध्ये अत्यंत चांगले काम करणारे आज
आदर्श शिक्षक असतील, आदर्श व्यक्ती असतील, त्याचबरोबर शेतामध्ये कामावर कष्ट करून आपल्या पोटाची खळगी भरणार शेतकरी असतील, डॉक्टर असतील, माता, पालक आणि पत्रकार या सर्वांचाच या ठिकाणी गुणगौरव पुरस्कार घेऊन होत आहे. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या सर्वांच्या कार्यालयाचं स्वागत करूया. खरं समाजामध्ये असंख्य लोक असतात जे सामाजिक स्तरावर अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असतात. आज डॉक्टरांना आपण देवाच्या रूपामध्ये पाहतो. वैद्यकीय सेवा पुरवत असताना अनेक वेळा डॉक्टर सुद्धा त्या संसर्गाने बाधित होत असतात, पण तरी सुद्धा आपली सेवा अविरतपणे चालू ठेवत असतात. याचं मोठं उदाहरण त्या ठिकाणी जर सांगायचं जर म्हटलं तर आपल्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर प्रियाताई शिंदे, म्हणजे कोविड सारखा महामारीचा काळ आपण बघितलं. या काळामध्ये मुलगा आई वडिलांजवळ जायला तयार नव्हता, कारण आई वडील कोविड पॉझिटिव्ह होते. मुलाला असं वाटायचे की मी सुद्धा कोविड पॉझिटिव्ह होईल, म्हणून मुलगा आई वडिलांच्या जवळ जायला तयार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये हे कुटुंब म्हणजे आमचे महेशदादा असतील, आमच्या प्रियाताई असतील आणि अरुणाताई असतील, अहोरात्र रुग्णांना सेवा देतो. आणि जसं मी सांगितलं की रुग्णांची सेवा करताना तो संसर्ग स्वतः होतो आणि त्या याच्यामध्ये ते सुद्धा सफल होतं. मग अशा परिस्थितीमध्ये या कोविडमध्ये रुग्णांना चांगल्या पद्धतीने सेवा देत असताना आमचे महेशदादा 2 वेळा कोविड पॉझिटिव्ह झाले, प्रियाताई आमच्या 2 वेळा कोविड पॉझिटिव्ह झाले होते आणि अरुणाताई सुद्धा कोविड पॉझिटिव्ह, अख्खी फॅमिली कोविड पॉझिटिव्ह झाली असली होती. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कालसिद्धेश्वर गावाला या ठिकाणी कोविड रुग्णालयाची स्थापना केली होती आणि तिथं अविरतपणे सेवा चालू होती. आणि हे डॉक्टरांचं कार्य. अशा परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं रुग्णांना सेवा दिली पाहिजे, म्हणून या ठिकाणी ज्या चांगल्या डॉक्टरांनी चांगलं काम केलेलं आहे या डॉक्टरांना पुरस्कार देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करतो. खऱ्या अर्थानं या जगाचा पोशिंदा आपण शेतकरी म्हणतो आणि या शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर आपण खाणार काय अशी परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं कडधान्य पिकं पिकवून आपल्या पोटाची खळगी भरण्याचं काम देतात ते शेतकरी. त्या शेतकरी मानवाचं सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. या ठिकाणी सत्कार होत असताना म्हणजे या आयुष्यरूपी जगामध्ये कसं चालायचं, कसं वागायचं, कसं शिकायचं, कसं बोलायचं अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवणारे आई वडील लक्षात घ्या. म्हणजे आपलं जर पहिलं दैवत कोण असेल तर ते आई वडील असतात. आपले आई वडील आपल्याला शिकवतात की कशा पद्धतीनं आपली दिनचर्या असली पाहिजे, कशा पद्धतीनं आपण या इथं जगलं पाहिजे. स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपल्या पोटाची खळगी भरण्याचं काम आई वडील करत असतात. म्हणून आपण जगामध्ये जर खरं दैवत असेल तर ते आई वडील असतील आणि आई वडिलांचा सुद्धा इथं येथून चांगल्या पद्धतीनं सन्मान होतोय. खरोखर खूप चांगलं काम आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे पत्रकारांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि इथं आलेल्या सर्वच गुणीजनांचं या ठिकाणी मी माझ्या वतीनं इथं व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. गेल्या 18 वर्षापूर्वी नितीन सूर्यवंशी सरांची माझी भेट झाली होती आणि गेल्या 18 वर्षापूर्वी सोबत आणि त्या ठिकाणी आदर्श शिक्षक आणि विद्यार्थी कोणाजवळ पुरस्कार चालू केला होता. म्हणजे आज 18 वर्ष पूर्ण झाले, 19 वर्ष आहे आणि या 19 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 6 ते 7 हजार विद्यार्थ्यांना पुरस्कार दिलेले. 2 ते 2.5 हजार शिक्षकांपर्यंत आमचे पुरस्कार पोहोचलेले. ताई या जिल्ह्यामध्ये मला असं वाटत आहे की कुठलेही शिक्षक असा असेल की आमचा पुरस्कार त्याच्याकडे नसेल. तर अशा पद्धतीने एक चांगली चळवळ या पुरस्कारांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची शाबासकीची थाप ही भविष्यातली पिढी घडवण्याचं काम करण्यासाठीची आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करत आहोत. खरोखरच या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी मला बोलवलं, माझा उचित असा सन्मान केला त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना सन्मानित केलं जातं. या सन्मान सोहळ्याचा
निमित्ताने उपस्थित असलेल्या आपल्या सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, नुकतंच ज्यांनी मार्गदर्शन केलं, जे सामाजिक क्षेत्रात कायम तत्परतेने काम करतात, ते माझे सहकारी संदीपदादा शिंदे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते वीरेंद्रदादा शिंदे असतील, राजेंद्रजी शिंदे, संजयजी शिंदे, आणि प्रमुख वक्ते म्हणून आज आपल्याला जे लाभले आहेत ते प्रदीपजी कांबळे. काही दादाने सांगितलं सगळे शिंदे लाभले, त्यामुळे आमचं तुमच्याकडे प्रमुख आकर्षण आहे की आमच्यापैकी कोणतरी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष झाले, अशी भावना आम्हा सगळ्या मंडळींना पहिल्यापासून आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या कुडाळ नगरीमध्ये आला, तुमचे मनापासून स्वागत करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये वीरेंद्रदादा काही विकास कामांच्या माध्यमातून भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा त्यांचं एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करूया. मी मनापासून आभार मानतो आमच्या अविनाशजी गोंधळी सर आणि आमचे सुरवसे सर. गेल्या 4 वर्षापासून त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि आपल्या या कुडाळ नगरीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम गेल्या 4 वर्षापासून ते आयोजित करत आहेत. मी माझं भाग्य समजतो की गेल्या 2 वर्षापासून सर मला आवर्जून या कार्यक्रमाला बोलवतात आणि या कार्यक्रमाचा मला भाग करून घेतात. त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो. आपण जर पाहिलं असेल तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की ह्या क्षेत्रामध्ये काम करत असलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी शपथविधीची थाप त्यांच्या कार्याची कुणीतरी दखल घेतली पाहिजे. आणि या अशा अनुषंगाने या कार्यक्रमाची सुरुवात त्या संस्थेने केली. आपण साधं क्रिकेटची टुर्नामेंट बघितली तरी आपल्या सगळ्या राजकीय मंडळींकडे बक्षिसासाठी असो, ट्रॉफीसाठी असो, आयोजनासाठी असो, प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे नाव आपण बघतो. परंतु खरंच कौतुक करण्यासारखं आहे की ह्या संस्था की आजपर्यंत गोंधळी सर तुम्ही फक्त आम्हाला कार्यक्रमाला बोलवता आणि हे सर्व नियोजन तुम्ही कसं करता, कुठून करता, काय करता हे कुणालाही कळत नाही. परंतु एक जिद्द आहे, मनात धडाडी आहे. कुठंतरी आपलं काम करत असताना ह्या कार्यकर्त्यांची सुद्धा दखल कुठेतरी घेतली गेली पाहिजे. या अनुषंगाने आपण हा उपक्रम चालू केला. आम्ही दरवर्षी बघतो हा कार्यक्रम असला की कुडाळची बाजारपेठ अगदी फुलून गेलेली असते. मागच्या वर्षी तर जालना, बीड, उस्मानाबाद काही बऱ्याच लांब लांब विद्यार्थी सरांनी सगळ्यांना बोलवलं होतं आणि सगळ्यांना ज्या त्या क्षेत्राच्या अनुषंगाने सन्मानित केलं होतं. अशाच पद्धतीने भविष्यात सुद्धा स्वराज्य संस्थेचे हे सन्मान सोहळा तालुका, जिल्हा आणि आपल्या राज्य पातळीवर सुद्धा जावा ही बिंबेश्वर ऑपरेशन चंद्री प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना बोलवलं, सत्कार केला, सन्मान केला, 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. त्याला मागे असतं का असं कोणी विचारलं तुम्ही जरूर सांगेल की कुडाळ हे माझं मागे. त्यामुळे अविनाशचा हट्ट केला, तो हट्ट मित्र हट्ट, बाळ हट्ट आणि स्त्री हट्ट हा पुरवावा. म्हणून का कदाचित या कुडाळचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्याजवळ मोबाईल सुरू असतील तरी 10 मिनिटं आणि प्रियताईंचं भाषण होईपर्यंत त्या स्त्रियांनी आपले मोबाईल सोयीस्करपणे बंद करून ठेवावे. पुरस्काराच्या कार्यक्रमाला आलं गाडीचं तर साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आल्यासारखं बसायचं नसतं. आणि त्या कुडाळमध्ये बसताय, त्या कुडाळचं नाव ऐतिहासिक असल्यामुळे या जावलीत बसताना बाईनं, आईनं आणि पुरुषानं आणि डॉक्टरनं हे कुबड काढून तिथे बसायचं नाही, हे माझ्या छत्रपती शिवरायांना सांगितले. म्हणून बाबा या माणसाला काहीतरी आवडत आहे. स्वराज्य शब्दाचा नितीन आणि अविनाश सरांनी जो अर्थ दिला आहे तो हाच आहे की कुठल्याही माणसाला देणगी न मागता आम्ही स्वराज्यात राहतो असं सांगून ही माणसं कार्यक्रम करतात.
एखाद्या पाहुण्याला यायची भीती वाटते, कारण ही माणसं काहीतरी मागतील, की न मागता काहीतरी देतात आणि देता देता त्या घेणाऱ्याचे हात घेतात. इतकं दानपत्र या स्वराज्य नावाच्या संस्थेमध्ये त्यांच्यासाठी जोरदार करावा. जिल्ह्याच्या आढावामध्ये एक वक्ता म्हणून माझं आज समाधान झाले की व्यासपीठावर एकूण 9 शिंदे असले तरी सुद्धा आणि शिंदेशाहीचा कारभार समर्थपणे चालत असला तरी सुद्धा या मातीमध्ये कुडाळमध्ये बोलताना जबाबदारीनं बोलावं लागतं. कारण आजचा पुरस्कार हा आईला आहे, डॉक्टरला आहे आणि पत्रकाराला सुद्धा आहे. आणि म्हणून एक कवी असं म्हणतो, प्रियाताई, ती कविता मला तुमच्या सासूबाईंनी आता 7वीमध्ये शिकवली. ते म्हणजे शिक्षक आहेत ना, म्हणजे आमचंही शिंदेशी नातं आहे. कारण गुरु शिष्याचं नातं हे पितापुत्रापेक्षाही श्रेष्ठ असतं. आणि त्या बिचारीने माझ्या काळात घातली की रघुनाथ शिंदे नावाच्या शिक्षकाचीच मुलगी काढावी, तेव्हा तिथे शिंदे काय असतो बघा. आणि पुन्हा आता मला 52व्या वर्षी पुन्हा शिंदेच्याच परिवारात बसावं लागतंय. पुढे आणि नितीन फार भाग्यवान आहात की संदीपभाऊ सारखा परिस्पर्श तुम्हाला होतोय. आमदार महेश दादांच्या सारखा काही देशवराचा शिक्षेचा तुम्हाला स्पर्श होतोय. सौरभ बाबा, आपलं काहीतरी पुण्य असलं पाहिजे म्हणून कदाचित आपण या माणसांच्या बरोबर राहतो, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून एक कवी असं सांगतो, ती कविता मला कित्येक वर्षापूर्वी आमच्या शिलाराजी शिंदे नावाच्या शिक्षकांना सांगितली होती. ती बिचारी आता पंढरपुरात आता आले पंढरपुरात राहतात. त्यांनी कविता मला छान सुंदर, ती आयुष्यभर मी त्या शिंदेबाईंची कविता पाठ करत होती. त्यांनी कविता मला त्या काळात वाचून दाखवली होती. मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये पाहायला आलो. ती कविता अशी होती, जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, परंतु बोलणं अधिक सुंदर आहे. लक्ष करून काय का, जगणं सुंदर आहे. आजच्या पुरस्कार केवळ 10 मिनिटं आयुष्यासाठी बोलणार. जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, परंतु बोलणं अधिक सुंदर आहे. फुलणं सुंदर आहे, कोमेजणं सुंदर आहे, पण मकरंद देऊन राहणं अधिक सुंदर आहे. सागराला भरती येणं सुंदर आहे, पोहती येणं सुंदर आहे, पण सागराची विशालता अंतःकरणात ठेवणं हे अधिक सुंदर आहे. ही सुंदरता ज्याला कळली ना, त्या आईला, त्या बाईला आयुष्यभर मेकअप करायची गरज. आणि म्हणून आजचा पुरस्कार तो आईला दिला ना, तो फार बरं आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्या माणसाला दिला असतं तर मी म्हणलं नसतं. पण आई तशीच असते. आई लेकराची माय असते, दुधावरची ताय असते. आई एक नाव असतं, गजबजलेलं गाव असतं. तुमच्या आमच्या प्रेमाचं एक नाव असतं. एक सुंदर कविता आहे काय म्हणतो की आईचा सन्मान मी कधीच करू शकलो नाही, बापाचा सन्मान मी कधीच करू शकलो नाही. आई निश्चित पडली होती. आणि हा प्राध्यापक त्या कॉलेजवरती प्रियाचा एक लेक्चर मारत होता. सुलता हळूच गेट मधनं आत आला आणि एवढंच म्हणाला की जसा 3 महिने झाला आला नाही, धान्याची पोती न्यायला घरी आला होता. तुझी आई आता निश्चित पडली, तिच्या हातातलं काम होत नाही, तू फक्त तिच्या हातची पोती फक्त नेहमी. अरे आई आता शेवटचे धक्का बसते. त्यानं कॉलेज तिथंच टाकलं, आपल्या बायकोच्या नावाला आपण लागलो आणि आपल्या आईला आपण विसरलो, म्हणून त्यानं तिथंच गाडी पकडून सुटत्याला आणि घराजवळ आला. आई वाकडे निश्चित पडलेली होती, शेवटच्या धक्का बसत होती. मी फक्त आईला औषध आणि फक्त पैसे देत होतो, बाकी प्रेम नावाची गोष्ट मी आईला देतच नव्हतो. तो आईला गळावून मिठी मारली आणि तो आईला म्हणून आई आता सांग मला, मी आता शहरात जाणार नाही, मी बायका शहरात लागणार नाही, मी आई तुझ्या जवळ बसतो, या पांढरीमध्ये तुझ्यावर राहतो. आई मला माफ कर, आई मला जवळ घे. आईने किलकिलणारे वाकडे डोळे राब राबत होती. जमलं नाही तुला 85 वर्षी. ती निश्चित पडली होती आणि फक्त वाटेकडे बघत होती. मुलगा कधी आला आणि तुझा मुलगा आला, तो प्राध्यापक आला, शहरात तिला विसरणारा मुलगा आई तिला गळावून मिठी मारली आणि तो आईला फक्त म्हणाला, आई इथंच राहतो. आई आता मला सांग कोणती वाट. ज्योत्स्ना भोईंची कविता सुरू होते. ती म्हणते काय कोणती वाट धरू, बाबा काय सांगावं त्या आईला. ती असं म्हणते की आई विचारलं, अरे कुठल्या अवस्थेत मी आली, तू आता मला विचारतोय. इतके दिवस विचारलं नाही आणि तू आता मला विचारतोय की आई कोणती वाट धरू. तेव्हा आई पोराचे डोळे पुसले, मुलांना आईचे डोळे पुसले आणि आई शांतपणे सावध होऊन एवढंच म्हणाली, विचारलंस तू पोरा मला आता कोणती वाट धरू. तेव्हा पहाट लागे कंठी आणि डोळे लागले सुरू. विचारलंस तू पोरा मला आता कोणती वाट धरू. तेव्हा पहाट लागे कंठी आणि डोळे लागले झुकू. आता कसाही वाट पण माणूस केला, कसाही वाट पण
आईच्या ममतेला जा, चल आता उचल पाय, कर आता घाई, एवढंच लक्षात ठेव पोरा, प्रत्येकालाच असते आई, प्रत्येकालाच असते आई. गुरुजन गौरव विकास परिषद सातारा महाराष्ट्र राज्य गौरव कर्तृत्वाचा गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमानिमित्त उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, आताच ज्यांचं अप्रतिम मार्गदर्शन झालं ते मान्य श्री प्रदीपजी कांबळे सर, मान्य श्री सौरभबाबा शिंदे, सभापती पंचायत समिती जावली, आमचे मार्गदर्शक मान्य जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, वीरेंद्र शिंदे, गौरव शेवटे, संदीप परांगे आणि सर्वच मान्यवर या स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष सचिव. आज हे आपलं चौथं पर्व, नावापासूनच सगळे अर्थपूर्ण आहे. जावली खोऱ्यातलं हे कुडाळ गाव आणि आपण इथं स्वराज्य या नावाने हा पुरस्कार सोहळा वितरित करत आहे. डॉक्टर, माता भगिनी, पत्रकार ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे समाजाप्रती आहे अशा सर्वांना आपण पुरस्कृत करताय आणि त्यांना तर कामाची प्रेरणा मिळणारच आहे, पण तो पुरस्कार दिल्याने अनेकांना या क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि मनस्वी मला आनंद झाला. मातेला तुम्ही पुरस्कृत करताय कारण ही भूमी आहे ती माता जिजाऊंची, पुण्यश्लोक आणि गजरी होळकरांची माता रमाई. आज पुण्यश्लोक आणि गजरी होळकरांची 300वी जयंती आपण साजरी करतोय. सर्वच या जावली खोऱ्यामध्ये जे कायम अभिष्ट राहिलं छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बाबासाहेब आंबेडकर सर्वांनाच विस्मरण करते. आणि ओघर कांबळे सरांच्या वक्तव्यानंतर आपल्याकडे शब्दच राहत नाहीत, कारण ते शब्द अजून रेंगाळत आहेत आमच्या मनावर. माझ्या सासूबाई शिलाजी शिंदे त्यांचे ते शिष्य आहेत. एक आमदार घडवणारी ती शिक्षिका आहे आणि ती एक खरोखरची आगळीवेगळी माता आहे. आणि आज मी या पुरस्कारानिमित्त जे सर्व पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते. आज इथे एका डॉक्टर ताईंना सन्मानित केलेलं आहे, त्यांना विशेष त्यांचा सन्मान केला जात आहे. त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज एक जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि या माध्यमातून स्वच्छ गाव स्वच्छ जलवायू 1 ते 5 जून हा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राबवायचा आहे. घनकचरा व्यवस्थापन, गाव लेवलला आपण कचऱ्याचं विलगीकरण हे करायचं आहे. पर्यावरण संवर्धन करायचं आहे. 5 जून हा पर्यावरण दिन आहे. आज आपण पाहतोय कोयनेच्या जलाशयामध्ये फक्त 15% पाणी झालेलं आहे. आपण विविध योजना करतोय, पाईपलाईनद्वारे डोंगरा माथ्यामध्ये पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करतोय, पण निसर्गानं पर्जन्याच्या स्वरूपात येऊन ती धरणच भरली नाही तर त्या पाईपलाईनसाठी काही उपयोग होणार नाही. त्यामुळं 5 जून हा पर्यावरण दिन आहे आणि प्रत्येकानं एक पेड मातेला त्या
जो मोदींनी आपल्याला आव्हान केलेलं आहे त्याचा पूर्ण अंगीकार करावा आणि वृक्षारोपणच नाही तर वृक्ष संवर्धन करावं आणि वृक्ष लावताना देखील जे आपल्या देशी प्रजाती आहेत ज्याच्यावर आपले पशुपक्षी येतील आणि त्यांचं उदरभरण होईल असे वृक्ष आपण लावायचे असे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते आणि जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने आपण आपले जे पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश ही शुद्ध ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि आज आपल्या सगळ्यांसमोर जे सगळ्यात मोठं आव्हान आहे तर ते आहे आरोग्याचं डायबिटीस आणि कर्करोगाचं सगळ्यात मोठं आव्हान आपल्या देशासमोर आहे त्यामुळं खाद्यरंगातील कृत्रिम रंग हे आपण टाळायचे आहे डायबिटीसचं जे मूळ कारण आहे ते आहे तेलाची भेसळ लाकडी खाण्याचं की आपल्या समोर तुम्ही कोणाचाही जे पूर्वीच्या पद्धतीनं आपण चालत होतो प्रत्येक गावामध्ये खाणे असायचे आणि आपण दिवाळीच्या सीझनमध्ये आपली 2-3 पोती शेंगदाणे गाळून आणायचो आणि 5-6 महिन्याची तेलाची व्यवस्था करायचो त्या पद्धतीनं आपण वागायला पाहिजे आणि मोदीजींनी जे आपल्याला आव्हान केलेलं आहे की 6 महिने सोने खरेदी करू नका सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा वापर टाळा आणि 50% तेल वापरा आणि इंधन बचत करा आता हे आपण सर्वांनी पाळायचं आहे कारण 50% तेल आपण सेवन केलं तर मोदीजींना काही फायदा आहे फायदा हा आपल्यालाच आहे आपल्या आरोग्यावर होणार आहे त्यामुळे आपण या आव्हानाचा स्वीकार करून त्याचं पालन करावं असं मी या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आव्हान करते आणि पुन्हा एकदा सर्व पुरस्कारार्थींना माझ्याकडून आणि आपल्या नेतृत्वाकडून खूप खूप शुभेच्छा याही पेक्षा उच्च प्रतीचे पुरस्कार आपल्याला मिळाले या स्वरूपाचं कार्य आपल्याकडून व्हावं असं मी सद्गुरूंची प्रार्थना व्यक्त करते आणि थांबते आणि या पुरस्कारानिमित्त आम्हाला मानसन्मानाने बोलवलं त्याबद्दल धन्यवाद मान्यवरांच्या हस्ते सर्वांचिन्ह पुस्तक आहे निगम हे उपशिक्षणाचे होते आणि त्यांचे जो आहे त्यांनी आदर्श शाळा असे शिक्षक आहेत त्यांचा सर्वोत्तम सन्मान हा सर्वांचिन्ह आपण सर्वांनी जर जोरदार टाळ्यामध्ये सर्व पुरस्कारांसाठी पुस्तक मानपत्र आणि त्यांनी देखील पुण्यातील आणि कुठे त्यानंतर मी म्हणते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माननीय आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुस्तके होते यानंतर सर्व स्वाती गणेश पार्टी मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिवळी यांचा देखील सन्मान होते या देखील सर्व विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान सन्मान पुरस्कार यांचा गौरव होते यानंतर आमचे मित्र श्री आनंदा कोंडिवा पाटील सर यांचा सन्मान होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेळा तालुका जावली या ठिकाणी कार्यरत आहे जवळजवळ 27 वर्ष त्यांचं काम झालं आपण जोरदार काळावर सरांचा सन्मान करायचे यानंतर आदर्श शेतकरी पुरस्कार म्हणून आपण आदर्श डॉक्टर पुरस्कार म्हणून माननीय सौ साधना पवार मॅडम यांचा आपण सन्मान करणार आहोत मॅडम विनंती करतो की आपण कार्यरत आहे यांनी गेल्या वर्षभरात 1000 ऑपरेशन्स केलेले त्यांच्यासाठी जोरदार टाळा असूया आणि गौरव होतोय आणि त्याचप्रमाणे आदर्श व्यक्तिविशेष पुरस्कार आपण त्यांना गौरव करताना ज्यांना कोणीही नाही असे अनाथ बालकांना स्वतः घरात राहून स्वतःच्या घरात राहून शिक्षण देतात आणि त्यांची आई आणि पत्नी या दोघी स्वतः आदर्श पत्रकार म्हणून माननीय श्री विशालजी गुजर सर यांना विनंती करतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून उभा राहतो परंतु गुजर सर हे कमी वयामध्ये त्यांनी स्वतःचा पत्रकारिता कसा हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये उमटवला आणि म्हणून पुढारीच्या वतीने अनेक
सोहम शिंदे विद्यार्थीनी आहे. पालक असेल तर पालकांनी कर्मचाऱ्याचे आहे. सानिया सुरवसे, वसीम शेख गोंदवले. हे सर्व पुरस्कार शिक्षकांना आणि सुरवसे, सेजल सुरवसे, हर्षदा ससाने कवठे, हर्षदा ससाने कवठे या पासवर्ड खंडाळा, रिद्धी गिरवाळ, दर्पण गायकवाड वेळे, दहावी पूर्ण. त्यानंतर स्वरांजली एकनाथ करा आणि त्यांनी पुस्तक माझी आणि सातारा गणपती समितीचे सदस्य यांचा सन्मान पावण्याची शोभा असते व सन्मानची काँग्रेस यशवंत यादव लिंब पांडे लिंब विद्यार्थी आर्यनरेश पाटकर त्याच्या वतीने त्याचा सन्मान स्वीकारावा. डॉक्टर केतकी जोशी वाढदिवस संदीप परमणे. त्यानंतर एक मुलगा आहे 35 वर्ष करायला शिकायला. लिंब पांडे लिंब विद्यार्थी आर्यनरेश पाटकर त्याच्या वतीने त्याचा सन्मान स्वीकारावा. डॉक्टर केतकी जोशी वाढदिवस संदीप परमणे. त्यानंतर एक मुलगा